प्रश्न क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 36,926. अध्यक्ष महोदय, छापल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र शासन मंत्रिमंडळ निर्णय गुरुवार दिनांक 14 मे 2026. सामान्य प्रशासन विभाग स्पर्धा परीक्षेसाठी राखीव प्रवर्गाच्या सवलती घेतल्यास खुल्या जागेवरील दावा अमान्य. स्पर्धा परीक्षेमध्ये वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव व परीक्षेस बसण्याच्या संधीमध्ये सवलत घेतलेल्या राखीव प्रवर्गातील उमेदवारांचा नियुक्ती त्यांच्या स्वतःच्या जात प्रवर्गावरती करण्याचा निर्णय घेतलेला आहे, असं आम्ही माध्यमांमधून बघितलं, पेपरला वाचलेलं आहे. आणि त्यामुळं हा मागासवर्गीय मुलांच्यावरती अन्याय करणारा निर्णय होईल. याच्याबद्दल सरकारचं मत काय आहे, त्याच्याबद्दलची स्पष्टता काय आहे, याच्याबद्दल कुणी कोर्टाचा काही निर्णय आला आहे का, निर्णय आला असेल तर त्याच्याबद्दलची सरकारची भूमिका काय आहे. आणि याला जोडून माझा विषय असा आहे, या सगळ्या नियुक्त्या होताना म्हणजे MPSC असेल किंवा राज्य सरकारचे अनेक विभाग असेल, या विभागामध्ये 100 बिंदू नामावलीप्रमाणे रोस्टर तपासला जात नाही. आणि रोस्टर तपासला न जाण्यामुळं जी मुलं मागासवर्गीय आहेत, गुणवत्तेमध्ये नंबर 1ला आहेत आणि गुणवत्तेमध्ये मेरिटला असल्यामुळं खुल्या प्रवर्गामध्ये त्यांची नियुक्ती दिली जाते, परंतु त्यांना परत जात प्रवर्गामध्ये दाखवलं जातं. आणि याच्यामुळं फार मोठा अन्याय हा मागासवर्गीय लोकांच्या वरती होतोय. उदाहरणार्थ मागच्या मार्चमध्ये आरोग्य विभागाने एक जाहिरात दिली आणि या जाहिरातीमध्ये फिजे एनटी ब कडला 0 जागा दाखवलेल्या आहेत, OBCच्या जागा निम्म्यानं दाखवलेल्या आहेत, ह्या सगळ्या बाबत SCच्या जागा निम्म्या दाखवलेल्या आहेत, STच्या जागा निम्म्या दाखवलेल्या आहेत. आणि जेव्हा मी या सगळ्या बाबतीमध्ये आवाज उठवला तेव्हा त्या खात्याच्या माध्यमातून सांगितलं गेलं की रोस्टर तपासलाच गेला नाही. मग जर रोस्टर तपासला गेला नाही तरी जाहिरात दिली कशी? शिक्षण विभागाचा पण हाच विषय, मी 3 वेळा सभागृहामध्ये हा विषय घेतलेला आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या विषयात लक्ष घालावं, त्यांच्यासोबत बैठक लावावी याबाबतची. आणि आज जो मी तारांकित प्रश्न उपस्थित केलाय त्याच्याबद्दल सरकारची भूमिका काय आहे हे स्पष्ट संपलेला आहे.